वळूया पुढच्या बातमीकडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली। काल या भेटीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला। तसंच फडणवीसांसोबत मुंबईतील वाहतूक, इमारती अशा विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली। वाहतुकीवर उपाययोजना करण्याबाबत फडणवीसांना आराखडा दिल्याचं राज ठाकरे म्हणाले। तसंच रस्ते बनवणं हा धंदा झाल्याचा निशाणा ठाकरेंनी सरकारवर साधला। मुंबईत सुरू असलेल्या कबुतरांचा मुद्दा, महादेवी हत्तीनेच्या विषयांवरूनही राज ठाकरेंनी सरकारवर टोलेबाजी केली। रस्ते कमी आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही, कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत, काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने, काय झालंय, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही। प्रत्येक जण ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू। त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये, पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार। पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहे त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती, म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल। हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवले। या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते। तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात। त्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय, त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची, कुठे कसं वागायचं, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात। कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, अर्बन नक्षल, ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना। रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर? धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजे। याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच आहे तो, की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत। खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे। आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही, खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं।